ही घटना खामकरवाडी तालुका शिरूर कासार येथे गुरुवारी दिनांक 21 रोजी सकाळी घडली। पतीचा विरह सहन न झाल्याने या पत्नीने अक्षरशः काय केलेलं आहे पहा। या घटनेमुळे शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। खामकरवाडी या गावातील रहिवासी असलेले आदर्श शिक्षक कन्हैयालाल पांडुरंग खामकर हे शिरूर शहरांमध्ये वास्तव्यास होते। कन्हैयालाल यांचे बायपासचे ऑपरेशन झाले होते। गेल्या काही दिवसांपासून खामकरवाडी येथे ते कुटुंबासह राहत होते। गुरुवारी पहाटे त्यांच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्याने त्यांना शिरूर शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते। यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती गावाकडे कळताच खामकर परिवारासह गावावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला। तर इकडे आपल्या पतीच्या मृत्यूची बातमी पत्नी राहीताई कन्हैयालाल खामकर यांच्या कानावर पडताच त्यांना मोठा धक्का बसला। हा धक्का राहीताईला सहन न झाल्याने त्यांनी काही वेळाच्या आतच जवळच असलेल्या कपाशीच्या शेतामध्ये जाऊन विषारी औषध प्राशन केले। ही बाब कुटुंबातील नातलगांच्या लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना ताबडतोब उपचारासाठी शिरूरमध्ये नेले। दरम्यान त्यांना बेडला पुढील उपचारासाठी नेताना प्रवासात दरम्यानच राहीताईचा दुर्दैवी मृत्यू झाला। पती कन्हैयालाल व पत्नी राहीताई या दाम्पत्याला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एकाच सरणावरती अग्नी देऊन शोकाकुळ वातावरणामध्ये खामकरवाडी येथे अंत्यविधी करण्यात आला। या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे।